नमस्कार, मी डॉक्टर अनिता दौंड। मी एक चाइल्ड सायकियाट्रिस्ट आहे व नाशिक येथे प्रॅक्टिस करते। आपण ADHD या मानसिक आजाराची सिरीज करत आहोत। त्यामध्ये मला बरेच जणांनी कमेंट केलं किंवा पर्सनली पण सांगितलं की नेमकं नॉर्मल बिहेवियर आणि ADHD यामध्ये कसा फरक ओळखायचा। म्हणजे बरेचदा पालकांना ADHDचे सिम्पटम्स किंवा लक्षणं ऐकून असं वाटतं की माझ्या मुलाला ADHD आहे आणि त्यांची नॉर्मल हायपर ॲक्टिव्हिटी आणि ADHDचे लक्षणे हे खरंच डिफरंट कसे करायचे, कसं त्यांना कोणत्या मुलांना खरंच चाइल्ड सायकियाट्रिस्टची गरज आहे हे आज आपण बोलूयात। तर सुरुवातीला मी सांगते की नॉर्मल मुलं हे 2 ते 4 या वयोगटामध्ये थोडे हायपर ॲक्टिव्ह असतात, थोडे हट्टी सुद्धा असतात, चिडचिडे असतात आणि त्यांचं हे वागणं कधी कधी जन्मतः आलेलं असतं। आई वडील जर हायपर ॲक्टिव्ह किंवा थोडेसे चंचल स्वभावाचे असतील तर त्यांचा स्वभावही चंचल असू शकतो। पण हा स्वभाव आणि न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर जो ADHD आहे, ज्यामध्ये ब्रेनमध्येही काही चेंजेस होतात, तर या स्वभावाला जर आपण ADHD नाव दिलं तर हे खरंच त्या मुलासाठी अन्यायकारक होईल। म्हणून आपण आज बोलणार आहोत ADHD ची नॉर्मल हायपर ॲक्टिव्हिटी आणि ADHD याला कसं याच्यातला फरक कसा ओळखायचा। तर नॉर्मल मुलांनाही कधी कधी कॉन्सन्ट्रेशन कमी असण्याची तक्रार येते किंवा कधी कधी त्यांचं पण लक्ष लागत नाही। जर इंटरेस्टिंग सब्जेक्ट नसेल तर मुद्दामच मग ते दुर्लक्ष होतं, इतर गोष्टींमध्ये लक्ष देतात आणि मग पालकांना वाटतं की हे पण एक ADHDचं लक्षण तर नाही। नॉर्मल जर मुलं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर आपण लक्ष द्यायला पाहिजे की हा सतत किती वेळ बसू शकतो आणि इतर गोष्टी आजूबाजूला घडत असेल तर त्या घटनांमुळे त्याचं किती लवकर डिस्ट्रॅक्शन होतं, कारण की नॉर्मल मुलांचं डिस्ट्रॅक्शन लवकर होत नाही। तर ADHDची मुलं थोडी पण आजूबाजूला हालचाल दिसली की लगेच डिस्ट्रॅक्ट होतात आणि त्याकडे पाहायला लागतात। तर डिस्ट्रॅक्शन लवकर होणे आणि कॉन्सन्ट्रेशन कमी असणं हे ADHDचं लक्षण आहे। तर नॉर्मल मुलं थोडा वेळ कॉन्सन्ट्रेशन कमी असू शकतं पण लवकर डिस्ट्रॅक्ट होत नाही। ADHDची मुलं ही खूप गोष्टी विसरतात आणि खूप वेळा विसरतात। जसं छोट्या छोट्या गोष्टी, इरेझर, शार्पनर, पेन, पेन्सिल, इवन त्यांचा टिफिन डब्बा किंवा बॅग कुठे ठेवली, शूज कुठे ठेवले आहेत, हे स्कूलमधूनही कधी कधी कंप्लेंट्स येतात किंवा आई वडिलांना समजू शकतं की हे बरेचदा मुलं विसरतात किंवा त्यांच्याकडून लूज होतात, हरवून जातात। तर ह्या गोष्टी हरवणं हे पण एक लक्षण असू शकतं ADHDचं। पण नॉर्मल मुलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी त्या विसरू शकतात पण खूप वेळा ते फ्रिक्वेंटली विसरत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी ते नेहमी लक्षात ठेवतात। म्हणून विसरभोळेपणा जर ADHD आणि नॉर्मल मुलांमध्ये डिफरन्शिएट करायचा असेल तर हे ADHDची मुलं खूप वेळा विसरतात, खूप छोट्या छोट्या गोष्टी विसरतात आणि अभ्यासाकडेही त्यांचं IQ किंवा बुद्धी चांगली असूनही दुर्लक्षपणा असतो, जो नॉर्मल मुलांमध्ये नसतो। ADHDची मुलं ही एका जागी शांत बसू शकत नाही, त्यांना सतत हालचाल करायची सवय असते किंवा असं म्हणूया त्यांचा मेंदू त्यांना ती हालचाल करण्यासाठी प्रवृत्त करतो। जसं ते हात कंटिन्यू हलवत राहतील, पाय हलवत राहतील, काहीतरी चाळे सुरू असतील किंवा मग जर लहान असतील मुलं तर ते इकडे तिकडे घरामध्ये फेऱ्या मारतील, क्लिनिकमध्ये आले सुद्धा तरी ते तिच्या पुस्तकं हात लावतील किंवा स्टेथो वगैरे या सगळ्यांना हात लावतील, फिरत राहतील। पण जर आपली नॉर्मल मुलं आहेत ते हायपर ॲक्टिव्ह असतील थोडीफार किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी लेवल चंचलता खूप जास्त असेल तर ती सतत नाही राहत। दुसरं म्हणजे ते एका जागी एखाद्या गोष्टीसाठी शांत बसले तर ते शांत बसतात, त्यांचे हात किंवा पाय सतत हलत नाहीत। आणि तिसरं म्हणजे जर त्यांच्या आवडीचं टास्क असेल किंवा जे नॉर्मली आपण जेवताना किंवा नॉर्मली एखादी सिरियस गोष्ट ऐकताना, TV पाहताना किंवा कोणी काही पाहुणे आले ते काही सांगत आहेत, महत्त्वाचं बोलतायत काय, त्यावेळी ही मुलं चंचलता दाखवत नाहीत। जी ADHDची मुलं त्यांना या कोणत्याच गोष्टीशी घेणं देणं नसतं पण ते तरीही अति चंचल असतात आणि अतिशय हायपर ॲक्टिव्ह असतात, एका जागी बसू शकत नाही।
आणि महत्त्वाचं म्हणजे ADHDची मुलं थकलेही तरीही त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असल्यासारखं वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावर दिसते की त्यांना झोप येते, पण तरीही ते काही ना काही उद्योग करत राहतात, काही ना काही चालू असतं त्यांच्या ॲक्टिव्हिटी. पण नॉर्मल मुलं थकल्यावर शांत होतात, थोडेसे झोपेकडे वळतात किंवा मग कधी कधी आपोआप झोपी जातात. पण ADHDच्या मुलांना झोपवणं पण थोडं कठीण असतं. तर या हायपर ॲक्टिव्हिटीमुळे ADHDचे मुलं हे किंवा हाय एनर्जीमुळे हे काहीही कारण नसताना इकडे तिकडे धावत राहतात. म्हणून आणि ते मध्ये काय आलेलं आहे याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष असतं. म्हणून ते खूप वेळा दे स्टंबल इंटू थिंग्स, ते खूप वेळा अडखळून पडून जातात किंवा त्यांना काहीतरी लागतं किंवा गुडघ्याला हाताला निशाण असतात. पण नॉर्मल मुलंही जर हायपर ॲक्टिव्ह थोडीशी चंचल असली तर तेही इकडे तिकडे धावतात. पण ते ॲटलिस्ट त्यांना समजतं की मध्ये काही अडथळा आलेला आहे आणि ते मग त्या गोष्टीला क्रॉस करून व्यवस्थित जातात. त्यांना सेन्स ऑफ डेंजर चांगला असतो. त्यांना कळतं की कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट जपून करावी आणि नाही करावी. पण ADHDच्या मुलांना नाही, ह्या गोष्टी कळत नाहीत आणि ते त्यांचा सेन्स ऑफ डेंजर कमी असतो आणि ते बरेचदा धडपडतात, पडतात. ADHDची मुलं हे ॲक्शन करण्याआधी किंवा काही बोलण्याआधी काही विचार करत नाही असं वाटतं किंवा ते खरंच त्यांचा मेंदू एकदम फास्ट ॲक्शन करायला त्यांना प्रवृत्त करतं. जी नॉर्मल मुलं बोलण्याआधी किंवा करण्याआधी विचार करतात की ह्या माझ्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे काय परिणाम होईल किंवा मग हे मी बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे. पण ADHDची मुलं, जसं मी उदाहरण देते, जसे स्कूलमध्ये जर टीचरने एखादा प्रश्न विचारला तर ADHDची मुलं लगेच हात वर करतील. इवन तो प्रश्न पूर्ण व्हायच्या आत त्यांचा हात वर असतो. पण नॉर्मल मुलं प्रश्न पूर्ण होऊ देतील, ते समजून घेतील, विचार करतील की मला याचं उत्तर येतं का आणि मग ते हात वर करतील. ADHDच्या मुलांना पेशन्स खूप कमी असतो आणि म्हणून ते रांगेमध्ये उभं राहायचं असेल तर खूप वेळा इकडे तिकडे धावत राहतील किंवा त्यांना रांगेत उभं राहणं किंवा वेट करणं बरेचदा जमतच नाही. पण नॉर्मल मुलं ते करू शकतात. ADHDच्या मुलांना त्यांच्या वस्तू सगळ्या जागच्या जागी ठेवता येत नाही किंवा त्यांना ते ऑर्गनाइज पद्धतीने मांडावं असं वाटतच नाही. ते खूप मिसप्लेस्ड असतात त्यांच्या गोष्टी आणि इवन त्यांचं वागणं बोलणं सुद्धा तितकं ऑर्गनाइज नसतं. जे नॉर्मल मुलांचं जर त्यांना शिकवलं, त्यांना डिसिप्लिन असेल घरामध्ये, तर ते नॉर्मल ऑर्गनाइज्ड पद्धतीने त्यांच्या वस्तू ठेवू शकतात आणि आपल्यालाही किंवा त्यांनाही त्या वस्तू शोधायला मदत होते. ADHDची मुलं इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे पटकन कोणालाही विचार न करता धक्का मारतील किंवा काहीतरी एकदम ॲक्ट करतील. जे नॉर्मल मुलं तसे नसतात. ADHDची मुलं जेव्हा इम्पल्सिव्हली ॲक्ट करतात तेव्हा ते इनोसंट असतात. त्यांच्या मनामध्ये काही असा खराब विचार नसतो किंवा मुद्दाम कोणाला मारायचं नसतं. पण नॉर्मल मुलं कधी कधी मुद्दाम मारायचं म्हणून पण असं करू शकतात. तर इम्पल्सिव्ह नॉर्मल मुलांचं वागणं असेल त्यामागे काहीतरी कारण असतं, हे ओळखायला पाहिजे. नॉर्मल हायपर ॲक्टिव्हिटी आणि ADHD यामधला डिफरन्स आज आपण बरेच प्रमाणामध्ये खोलवरपणे ऐकला आणि याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर ते नक्कीच तुम्ही विचारा. मी यावर आणखी डिटेल एक्सप्लेनेशन देऊ शकते. पण बरेचदा तज्ज्ञसुद्धा यामध्ये कन्फ्यूज होतात. बरेचदा टेस्ट करावं लागते आणि कधी कधी काही दिवस कॉन्स्टंट ऑब्झर्वेशन करावं लागतं, जेणेकरून खरंच ते ADHD आहे की नाही हे कळायला मदत होते. इवन गोळ्या सुरू करायच्या आधी, कोणत्या मुलाला लेबल करायच्या आधीसुद्धा आपल्याला ही गोष्ट फार बारकाईने लक्ष द्यावी लागते. त्यामुळे आपल्या मुलाला, नॉर्मल मुलाला ADHD आहे असं लेबल करू नका आणि होईल तितकं जर तुम्हाला वाटत असेल खरंच लक्षणं आहे तर तज्ज्ञाची मदत घ्या आणि मगच त्याला ट्रीटमेंट सुरू करा. ट्रीटमेंट लवकर घेतली, निदान लवकर झाले तर या आजारावर उपाय नक्की आहे आणि आपल्या मुलाचं भविष्य नक्की चांगलं होऊ शकतं. म्हणून तज्ज्ञांची मदत घ्या. स्वस्थ राहा, खुश राहा. पुढच्या वेळी मी पुढचा नवीन टॉपिक घेऊन येईल. ADHD बद्दलच आपण आणखी 2-3 व्हिडिओ बनवू आणि नंतर मग हे एंड करूया. तर धन्यवाद.